आणि आता आम्ही निघले हॉस्पिटलला जायला. आणि हे बघा मी फिरते ना तर कशी वाकून वाकून बघते माझ्याकडे. हसलं ग भामट, हसलं ग भामट. डॉक्टरांना दाखवलं आणि आम्ही चालले हॉस्पिटलमध्ये. म्हणून मी रेडी झाले आणि प्रिशालाही रेडी केले. किशोर लवकर आला होता घरी, मग काय आम्ही लगेच जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही निघले हॉस्पिटलला जायला. तिथून मला मम्मीकडे जायचं आहे कारण मम्मीचं पण थोडं दुखतंय, म्हणून तिथून मम्मीकडे जाणार आहे. आणि मस्त अशी प्रिशाची फाईल सुद्धा घेतली आहे. आता फाईल साहेब गाडी काढताय, मॅडमची तयारी केलेली आहे. आणि हा बघा गावावरून आले ना तर तिथला सगळा पसारा तसाच आहे. सगळा हा तिथला पसारा, बॅग वगैरे काहीच आवरणं झालं नाही. फक्त स्वयंपाक झाला माझा आणि थोडंसं कपडे वगैरे घरातलं आवरलं नॉर्मल. आणि हे तर तसंच राहिलेलं आहे. आता हे सगळं नंतरच आल्यावरती, आता काहीच नाही. आणि हे बघा मी फिरते ना तर कशी वाकून वाकून बघते माझ्याकडे. कुठे जायचं? डॉक्टर काकाकडे जायचं साहेब. चला चलो निघतो आता पटकन. ठिकाणी पाऊस आहे आणि काही ठिकाणी पाऊसच नाहीये. आता ह्याच्या आधी आहे ना अजिबातच पाऊस नव्हता. आणि इथे बघा रस्ता ओला झालेला आहे, तो रस्ता ओला दिसतोय. कशी कॉमेडी केली आहे बघितलं. कॉमेडी. हसलं ग भामट, हसलं ग भामट. सोनूला हे बघ. आम्ही आलो दवाखान्यात, पण नेमकं डॉक्टर संध्याकाळी 5 वाजता येणार आहे. आता असिस्टंट डॉक्टर आहे, म्हणून आम्ही 5 वाजता यायचं ठरवले. आता 5 वाजता येऊ. आणि प्रिशा बघा, अप्पू हे अप्पूला दाखव ना. हिला नुसतं हसण्याशिवाय काही येतं का नाही. आता रिटर्न चालू आहे, तोपर्यंत आता मम्मीकडे जाते. आज 8 वाजता सकाळी. तुम्ही गावाला गेले होते म्हणजे बाबाकडे आमच्या भांडे पडले तिथे धुवायचे. मला आवडतं. मी जेवली. मामानी पाहिली, आजीनी पाहिली, म्हणजे आजी तिला भूक लागली तिला. ते छुमछुम केले का ते जायचं का? येते का मी बुडचांगली नाही दे ग तिला. प्रिशाची आणि मामाची कशी मस्ती चालली आहे बघा. ते तसंच आहे ना, ते पण दाखवणार आहे मी आता. दाखवणार आहे. खरखर लागते गुरी 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 टंगे टंगे. मी म्हणलं ना ती ओरडली ना, आपण पण जरा ओरडली ती तसंच ओरडते बरोबर. टंगे 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 टंगे. नको हे घे नाही नको नको मला ते दे तुम्ही आई मम्मम करती मम्मम मम्मम. मम्मम कर, मम्मम कर, मम्मम मम्मम. साहेब आलेत आता आणि आम्हाला निघायचं आता हॉस्पिटलला जायला प्रिशाला घेऊन. हे बघा मॅडमची झोप झाली आणि ती झोपली होती म्हणून माझी पण झोप झाली. आता आजी बरोबर बघा कशी खेळतीये तेव्हा. आणि मम्मीला पण मी आवरायला लावले.
मम्मीचे ना गुडघे दुखत आहेत, तर डॉक्टरांनी आराम सांगितलाय. मग आता मी मम्मीला घेऊन चालले माझ्याकडे. बघा यायचं ना. मग आता मम्मीला घेऊन चालले. आता पहिल्या दवाखान्यात जाऊ आणि मग तिथून लगेच घरी. मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि हे बघा मॅडम. बघ तिकडे बघ. डॉक्टर आहे ना. डॉक्टर आहे. डॉक्टरांना दाखवलं आणि सगळं व्यवस्थित आहे. तिचं वेटसुद्धा व्यवस्थित आहे आणि डॉक्टरांनी आता तिला वरचं सुद्धा चालू करायला लावलं आहे, जसं की वरणाचं पाणी, नाचणीची पेज, सॅरलॅक वगैरे काहीच नाही सांगितलं आहे डब्यातलं वगैरे, घरचं घरीच सगळं. हां आणि हे बघा मॅडम. हां सगळं व्यवस्थित आहे. घ्या चला. साहेब आलेत आता निघतो पटकन घरी जाण्यासाठी. आले आम्ही घरी हॉस्पिटलमधून आणि जरा उशीरच झाला, बाहेरच थोडासा वेळ गेला आमचा. आणि हे बघा पिशा आजी जवळ. आजी कशी झोपली तिरकी. आजी सरळ झोप ना, मन बरं तू. कंबरेला त्रास होईल. आणि आता मटकीची भाजी करायची आहे मला. आता पटकन असं मटकीची भाजी करायला घेते. घरात पण खूप पसार आहे, तो तर काय आता आवरलं नाही जाणार, पण आता स्वयंपाक आधी करून घेते, म्हणजे जेवण वगैरे झाले का तर आज बघू नाही तर मग उद्या. आणि हे बघा प्रिशूचे औषधं. हे बघा तिला ना थोडंसं सर्दीसारखं वाटत होतं म्हणून डॉक्टरांनी हे औषध दिले. आणि तिच्या डोक्याला थोडंसं ह्याच्यासारखं आहे, इकडच्या साईडला आहे ना थोडंसं असं जखमसारखं झाले म्हणून त्यांनी ही ट्यूब दिली आहे तिला लावायला. आणि काय आता मॅडमला खायचं का पण खायचं, काय पण खायचं, हो की नाही. चला आता उद्यापासून प्रिशाला सॉलिड चालू करणार आहे, हो की नाही. काय खेळते आजीची बांगडी. हा चला आता खूप वेळ झालाय. किशोर काही सामान आणायचं होतं म्हणून तो तिथे गेलेला आहे. आता मी पटकन पहिले करायला घेते. जेवण वगैरे केलं आणि आता मी भांडे घासायला घेतलेत. बघा एवढे मोठे भांडे घासून झालेत, धुवायचे. ओटा सुद्धा पुसायचा आहे मला अजून. आणि प्रिशा झोपली आहे आणि साहेब सुद्धा मस्त साहेबाने अंथरून टाकले. आणि हे बघा साहेब पडले. झोपले. हे बघा ही मम्मी. किती वेळा सांगितले काय करू नको तरी पण हे बघा काही ना काही हिला करायचंच आहे. हा आता पटकन असं भांडे वगैरे घासून घेते आणि आता मस्त असं झोपून घेतो. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.